हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असाल. मजेतच असायला हवं ना. तर इथे बघा माझ्या भाजीची तयारी चालू होती. उकडून बटाटा करायचा होता, कांदा वगैरे टाकून, लसूण कांदा आलू लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर, हिरव्या मिरचीमध्ये बटाटा बनवायचा होता. आज सकाळी भाजीला काही पटकन मला सुचलं नाही, म्हणून पटकन मग मी आधी बटाटे उकडायला टाकले. म्हटलं आज पिवळा बटाटाच बनवता येईल सकाळी जेवणामध्ये. तर चपात्या पण अजून बाकी होत्या. तर इथे बटाट्याची आधी तयारी करून घेतली. तोपर्यंत दूधवाले काका पण आले होते दूध घेऊन. मग लगेच दूध पण एका साईडला गॅसवरती गरम करायला ठेवलं दुसऱ्या शेगडीवर, आणि इकडे कांदा वगैरे परतून घेतला. म्हटलं तोपर्यंत दूध पण गरम होईल. कधी कधी सकाळचं असं पटकन गडबडीमध्ये सुचत पण नाही की उद्या सकाळी काय भाजी करायची. तसे तर मी आदल्या दिवशी रोज रात्री तयारी करून ठेवत असते की उद्या सकाळी काय बनवायचं आहे. पण काय झालं होतं ॲक्च्युली रात्री माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं. मग म्हटलं सकाळी आता काय बनवावं, तरी म्हणून पटकन म्हटलं बटाटा उकडून घेता येईल आणि बटाट्याची भाजीच पटकन बनवता येईल, कारण आहूनला पण उशीर झाला होता जायला. आणि त्या दादूची पण शाळा आता 12चा टाईम होता, आता 10चा टाईम परत झालेला आहे. त्यांचं शाळेचं बांधकाम चालू होतं, तोपर्यंत 12चा टाईम दिला होता, 12 ते 5. आता परत 10चाच टाईम आहे शाळेचा. 10 ते सव्वा 10ला त्याची शाळा भरते. म्हणून माझी आधी स्वयंपाक उरकायची तयारी चालू होती पटपट, कारण सकाळी आमच्याकडे उठलं ना काय नाही, पण आधी सगळ्यात आधी स्वयंपाक असतो. कारण का आंघोळ केल्यानंतर, कारण का तर आहूनला गाडीवरती जायचं असतं, त्यांना लेट जाऊन जमत नाही. त्यामध्ये दादूची पण शाळा असते. कार्तिक पण मध्ये मध्ये खूप वैताग देत असतो, त्यामुळे मला सगळं बघून करावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. त्यानंतर इथे चपात्या वगैरे पण करून घेतल्या. सकाळची पण जर जास्त माझी रोज थोडीशी धावपळ होत असते. लवकर उठले तर नाही होत धावपळ, कधी कधी लेट झालं, 7 सव्वा 7 वाजले उठायला, तर मग लेट झालं की माझी जाम धावपळ होते. कारण का तर मला आधी अशी गडबड असते डोक्यात की आता डब्बा होईल का नाही लवकर, आहूनला गाडीवर जायचं, ते थांबतात का नाही, कधी कधी तर लेट झालं तर असेच जातात. पण उगाच मी थांबून ठेवते. तर स्वयंपाक वगैरे पटपट करून घेतला, त्यांना लगेच जेवायला ताट वाढून दिलं. हे बघा पसारा पण घरातला तसंच होता, तर पटकन मग आथरूणच्या घड्या वगैरे सगळं घालून घेतल्या. एकीकडे लगेच चहा दिला, तोपर्यंत ते जेवण करत होते दादू आहो. त्यानंतर चहा ठेवला लगेच, एकीकडे त्यांचा डब्बा पण दोघांचा भरून घेतला. म्हटलं दोघांना सोबतच जाता येईल, कारण त्यांना पण ऑलरेडी 10 वाजलेच होते घरातून निघायला. दादूची पण शाळेचा टोस्ट टाईम झाला होता. मग त्यांना म्हटलं तुम्ही जाता तर आजच्या दिवस त्याला शाळेमध्ये सोडवा. मी दोघांचं उरकून दिलं, डबा वगैरे भरला, चहा वगैरे पण दिला लगेच. हे बघा कार्तिक म्हटलं मी पप्पाला डबा देऊन येतो. दादू काय त्याचा डबा घेऊन पुढे आधीच गेलेला होता. मग कार्तिक त्यांचा डबा आहूनचा घेऊन गेला. त्यानंतर ते दोघं गेले. दादू शाळेत गेला, ते गाडीवरती गेले. मग मी माझ्या घरातल्या कामाला सुरुवात केली. चादर वगैरे आधी नवीन टाकून घेतली, कारण मला बेडशीट मी दर 3 ते 4 दिवसांनी बदलत असते. तर लाल कलरची बेडशीट होती ती काढली आणि आता ही टाकून घेतली. तर कार्तिक पण मला मध्ये मध्ये मदत करत होता. मदत तर नाही करत, पण काम वाढवून ठेवतो मला चालायचंच तेवढं, ते रोजचंच आहे आमचं आता. तर आथरून वगैरे आधी पारुशी उचलून घेतली. त्यानंतर लगेच बेडशीट, जुनी बेडशीट काढून नवीन बेडशीट टाकून घेतली. घरातलं झाडलोट पण बाकी होतं. एक गृहिणी असली की काय, घरातलं आपलं रोजचंच काम आहे, धुणं भांडी, घरातला स्वयंपाक, फरशी पुसणे, कपडे धुणे, बाकी इतर कामं अशीच वरची. तरी असं वाटतं की नाही पटकन होईल हे काम ते काम, पण नाही होत. असं वाटतं होईल पण नाही होत, कारण बऱ्याच कामांना टाईम लागतोच. मला नाही म्हटलं तर रोजचे मला 10:30 11 कधी कधी 12 पण वाजतात सगळं काम पूर्ण उरकायला. मग 12च्या पुढे मी निवांत दुपारचा टाईम असतो, तर त्यात पण मी कधी कधी ब्लाऊज शिवायला बसते, कधी कधी कंटाळा आला तर कधी कधी आराम पण करते, कधी कधी काय बाहेर आणायचं असेल तर बाहेर पण जात असते. माझं काही ना काही चालूच असतं, म्हणजे असं मी शांत काय बसतच नाही. त्यानंतर हे बघा सगळं काम उरकल्यानंतर शेगडी पण घासायची होती. म्हणून शेगडी का घासायची होती तर मी भजी तळलं होते आदल्या दिवशी, सगळं तेल उडलं होतं त्या आपल्या ह्याच्या स्टाईलवरती किचनच्या. गॅस वगैरे खूप खराब झालं होतं ना. आता कसं उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे काय होतं थोडंसं जरी कुठे काय सांडलं ना लगेच त्याला मुंगी लागते. मग एक मुंगी लागली ना मग भरपूर लागतात. मग ते लाल मुंग्या नको व्हायला म्हणून मी सारखं आता उन्हाळ्यामध्ये ही काळजी जास्त घेत असते की सारखं जेवढं होईल तेवढं सारखं थोडंसं जरी तेलकट ग्लास झाला तरी लगेच मग सगळं साबणाने घासून असं चांगलं क्लीन करून घेत असते, पुसून वगैरे, की जेणेकरून तेलकट डाग नको कुठं राहिला. उन्हाळ्यामध्ये जास्त करून ह्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते की कुठे तेलाचं कुठे काय थोडंसं जरी सांडलं गोड वस्तू तर लगेच मुंग्या लागतात. त्यामुळे उन्हाळा आला की काळजी घेणं गरजेचंच असतं. त्यामुळे मी उन्हाळ्यामध्ये शक्यतो सगळं क्लीनच ठेवत असते जास्त करून, कारण कसं घरात लहान मुलं असली ना तर काय ना काय थोडंसं सांडतं, मग थोडंसं सांडलं की त्याला लगेच जास्त मुंग्या होतात, आणि एकदा मुंगी झाली की परत परत होत राहतात. त्यामुळे शक्यतो सगळं मी असं किचन वाटा घर कुठे काय सांडलं थोडंसं लगेच पुसून घेत असते. तर पूर्ण किचन वाटा क्लीन करून घेतला, स्टाईल किचन वाटा, गॅस वगैरे सगळंच. त्यानंतर हे हांडे मी काही वापरत नव्हते, नवीनच हांडे आहेत. मी सुरुवातीला नवीन घेतले 2 हांडे हे, तेव्हा 1-2 महिने वापरले असतील, त्यानंतर काय वापरलेच नाही. कारण आधी एकच जार होता पाण्याचा जार, त्यानंतर
दुसरा पण ह्यांनी घेतला होता. मग एक जारमध्ये 20 लिटर पाणी बसतं. असे 2 जार आहेत सध्या तरी. त्यामुळं मग 40 लिटर पाणी आम्हाला भरपूर होतं. त्यामुळं मग मी काय केलं, म्हटलं हांडे घासून ठेवून देते. उगाचच वरती राहून त्याच्यावरती धूळ खूप जमा होती. आणि काय होतं, वरती उगाच पसारा जास्त दिसतो. हांडे काय वापरतच नव्हते, बरेच दिवस झाले तसेच होते. म्हणजे मी घासून ठेवले होते, पण परत त्याच्यावरती धूळ बसली होती. म्हणून म्हटलं हांडे स्वच्छ घासून ठेवून देता येईल कोटमाळ्यावरती, की जेणेकरून वापरत नाही तो उगाच खाली पसारा नको म्हणून मग हांडे वगैरे घासून घेतले, त्याला सुकून घेतले चांगले. नंतर पुसून वगैरे आतून कोरड्या फडक्याने मग मी ठेवून दिले हांडे पण लगेच. तर भांडी पण घासायची बाकी होती. एक काम चालूच होतं. आता तर उन्हाळा आला आहे म्हटलं होते मला हॉल किचन, आम्ही राहतो ते सध्या 1 RKच आहे. तर मला 1 दिवस लागतो किचन पूर्ण क्लीन करण्यासाठी आणि 1 दिवसामध्ये हॉल पण पूर्ण क्लीन होतो जर करायचंच म्हटलं तर. पण मी काय करते, थांबून काम करत असते. एकाच दिवशी सगळं काय करत नसते. ते इथे बघा कार्तिकचं चाललं होतं खेळणे खेळायचं आणि बॅगेतनं खेळणी काढली दादूच्या आणि क्लिप कॅरी बॅगमध्ये भरत होता. मला म्हटलं मला तू मदत कर भरू लागायला, रडत होता त्यासाठी. त्यानंतर बघा खेळणी वगैरे भरली. त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण केलं. कार्तिकला मी झोपी लावलं आणि मी माझी कामं करत बसले होते बाकीचे पण. त्यानंतर तो उठल्याच्यानंतर मी मॅगी केली थोडीशी, त्याला खायची होती. आणि मला पण पोरांच्यामुळे आता सवय लागली मॅगीची, मला पण जास्त आवडायला लागली. म्हणून मग मी पण मॅगी केली होती माझ्यासाठी, कार्तिकसाठी आणि दादूसाठी. तोपर्यंत दादू पण शाळेतनं आला होता. मग त्यानंतर आम्ही तिघांनी मस्त मॅगी खाल्ली. त्यानंतर बघा ही माझी साडी आहे, म्हणजे जुनी तर नाही म्हणता येणार, पण तरी झाली असते 1-1.5 वर्ष घेतलेली. तर मी रील शूट करत असते तेव्हा मी वेगवेगळ्या अशा साड्या घालत असते. माझ्याकडे काही फारशा अशा साड्या नाही आहेत, पण आहेत बऱ्यापैकी. हा बघा, हा ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेला आहे. म्हणजे घरी माझ्याकडं मशीन आहे. ज्यावेळेस मी क्लास करत होते ना, त्यावेळेस मी हा ब्लाऊज शिवलेला होता. त्यानंतर गळ्यातलं तुटलं होतं, ते पण गाठून आणलं येता. मग म्हटलं बरेच दिवस झाले पाणीपुरी पण खाल्ली नव्हती. हे बघा बाहेरचा व्ह्यू आहे, जिकडे आमच्या घराच्या बॅक साईडचा पूर्ण व्ह्यू आहे. असं शेत आहे घराच्या मागच्या साईडला. तर गळ्यातलं वगैरे काढलं मस्त. येताना पाणीपुरी एन्जॉय केली. पाणीपुरी मला खूप आवडते म्हणून बरेच दिवस झाले खाल्ली पण नव्हती. मग आलो आहे म्हटलं बाहेर, तर पाणीपुरी पण खाऊन जाता येईल म्हणून पाणीपुरी वगैरे खाल्ली. मला स्पायसी आवडते म्हणून मी माझ्यासाठी 1 प्लेट स्पायसी घेतली होती आणि पिल्लांसाठी गोड त्यांना घेतली होती. आणि तिथं बदाम शेक पण होता. पण ॲक्च्युली आम्हाला तिघांना पण बदाम शेक पण बदाम शेक काय आवडत नाही. मग आम्ही काय फक्त पाणीपुरी खाल्ली मस्त. त्यानंतर येतं दादूला एक बुक घ्यायची होती, ती बुक घेतली. त्यानंतर घरी आलो. मग फक्त जेवणामध्ये रात्रीच्या मस्त मसाले भात केला होता, साधा आणि सिम्पल. म्हणजे मसाले भात नाही, खिचडी भात म्हणतात त्याला. त्यानंतर आऊंचा मूड झाला होता भजी खायचा, भजी आणि बटाटा भजी काढले. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.